आशूने केलं? बापरे आशू, हे सगळं करायला हिम्मत पाहिजे. मला जेव्हा पाना गँगने हा किस्सा सांगितला माझा विश्वासच बसला नाही की आशू एवढी हिम्मत करू शकतो. आई. अरे खरंच. पण खरंच सीताई, तेव्हा आशूनेच माझा जीव वाचवला. चल, अरे तू माझा इतक्या वेळा जीव वाचवलायस, मी थोडी सगळं सांगतो आता. पण खूपच भन्नाट किस्सा आहे हा. अगं अजून बरेच किस्से आहेत. हो मग सांग की. नाही बा, नको नको असं काय सांग. ए आता कुठे काय? काकू म्हणाली ना सांगायचं तर सांगायचं. हा सांग. शिवा अगं सांग ना, ताई आता ओरडणार नाही. सांग तू. पण नको. अरे सांग ना शिवा. सांग. अरे ते तू लग्नानंतर पहिल्यांदा नाही का घरी गेली होतीस, तेव्हाच असेल की काहीतरी किस्सा. हा ते बघते त्याच्याकडे म्हणजे असणार. सांग सांग सांग. ए लाजली का तू? हा म्हणजे तुम्ही बरोबर बोललात. आम्ही जेव्हा लग्न करून तिथे गेलो होतो ना पहिल्यांदा, एवढं सगळं झालं? पण काकू तू किती भारी शिट्टी वाजवलीस ग. हा मला सांग एवढे पटकन कशी काय शिकलीस तू? अरे टॅलेंट लागतं त्याला. काय शिवा? हो. मग मला पण शिकव ना शिवा. एक मिनिट, मी शिकवेन. तू मग मी शिकलीये ना. आज मी एवढी आनंदात आहे ना, मी स्वतःचं वेगळंच रूप बघितलंय. आणि हा आनंद मला शिवामुळे मिळाला. पण सीताई मी पण शॉक होते हा. मी कधीच तुम्हाला असं बघितलं नव्हतं. अरे वा, एकत्र बसलाय सगळे. आम्हाला नाही सांगितलं कोणी. हो म्हणजे आम्हाला वरती आवाज ऐकायला आला म्हणून मग आम्ही आलो खाली.